सो हॅलो फ्रेंड्स, हे आहे कुडाशी आणि तुम्हाला माहीत नसेल तर मी काय करू. तर मित्रांनो, हे आहे पिंपळनेरच्या पश्चिम भागाला आणि पिंपळनेर माहीत नसेल तर काय माहीत आहे तुम्हाला. आणि त्याच्याच पुढे 3 किलोमीटरला वारसा फाटा आहे, 4 किलोमीटरला वारसा आहे आणि वर्षात येऊ शकता तुम्ही पण आरसा घ्या. आणि वर्षामध्ये आपले मित्र आपली वाट पाहून दमले होते. मग नंतर सांगितलं त्यांनी, तुम्ही जा, आम्ही नाही येत आता. त्यांना आम्ही सांगितलं, तुम्ही नाही येणार तर आम्ही काय तिथं जाऊन गोटे खेळू का. काय कसं तर निघालो तिथून आणि तो तर विचारच करत होता, पण टाकलं त्याला पण कसं तरी गाडी आणि निघालो तिथून एकदम जोरात असं रपाट सपाट करत तर मग पाहू शकता तुम्ही. नंतर आलो डायरेक्ट दसकल गावात आणि दसकल गाव तर तुम्हाला माहिती नसेल, माहीत असेल तर काय पूजापत्री करू तुमची. अरे सॉरी यार, मनावर घ्यायचं नाही हा. आणि मनावर घेतलं तर तुमची किडनी काढून मारो. काय तिथून इतकं रपसाप आलो, डायरेक्ट गुजरातमध्ये एंट्री मारून दिली. आणि गुजरातचे लोक कसं बोलतात माहिती आहे ना तुम्हाला, तमने काय जुएचे. आणि हे तर तुम्हाला समजूनच गेलं असेल काय सांगितलं मी. आणि नाही समजलं असेल तर मग काय समजतं तुम्हाला. आणि समजले बी असेल तर काय एवढं समजदार आहे तुम्ही. आणि ते मी सांगितलं होतं तुम्हाला काय पाहिजे, गुजरातीमध्ये सांगितलं होतं. आणि तुम्हाला काय पाहिजे असेल, डाळ भात का वांगे बटाटे. आणि पाहिजे असेल तर बाजारातून घेऊन या आणि रांधून खाऊन घ्या. आणि तेवढ्यात आपण पिपळडाळमध्ये येऊन गेलो. आणि पिपळडाळ तर तुम्हाला माहिती नसेल आणि माहिती पण असेल तर मी काय करू. ये सवेरे क्या मेरे को यही देखने का है क्या. खरंच सांगतो मित्रांनो, दिलावर नाही घ्यायचं. आणि घेऊनच घेतलं असेल तर मग दिल काढून मला देऊन द्या, मी विकून टाकेल. ये भगवान क्या जुलूम है. आणि चालता पुढे फिरलो मग आपल्या लोकेशनकडे. तर पाहू शकता तुम्ही. आणि आपण कुठे जात आहोत हे लोकेशन ओळखण्यासाठी सिको ॲप डाउनलोड करा. सिको ॲपमध्ये पण लोकेशन नाही सापडणार, कारण त्याच्यावर आपलं नाव नंबर काहीच नाही टाकलेला आहे. कारण आपण असे फालतू कामे नाही करत. क्या बात है सर, क्या बात है आणि सर. विश्वास पण कसा ठेवू आता तुम्हीच सांगा. मला एक मुलगी पटवायची आहे. आता त्याच्यात थोडं शिकवून देतील ते मुलगी कशी पटवायची. क्या बात, ये बात तेवढ्यातच है. आपण इकडे जंगलामध्ये निघून आलो. कुठे निघून आलो रे आपण, विसरून तर नाही गेलो. रुको जरा, सबर करो. नाही बरोबर आहे आपले लोकेशन. तर आपण पोचूनच गेलो आता फायनली लोकेशनवर. आणि इथं पाहू शकता मित्रांनो. आणि अजून काय पाहायचं तुम्हाला, एवढं पाहून घेतलं तरी पण उदास नको होऊ मित्रा. मी आज जोडून नम्र विनंती करतो की माझा भारत देश आहे. विसरूनच गेलो मित्रांनो, मी ब्लॉगमध्ये आहे. मला वाटलं मी भाषण देत आहे. नंतर मग आपण पोचून गेलो आपल्या लोकेशनला. तर पाहू शकता मित्रांनो, आपण आलो होतो इथं कंसरे गडावर. आणि इथं मग काही एकदम मध्ये झाल्यानंतर इथं गर्दी पाहू शकता तुम्ही. आणि गर्दी काही कशाची आहे तुम्हाला माहिती आहे. तर मित्रांनो, इथं नरेंद्र मोदी विमानातून पैसे टाकणार आहे ते घ्यायला उभे आहेत सर्वजण. मेरे को जाना पडेगा. सॉरी मित्रांनो, हे म्हणजे देवाच्या पाया पडायला आले आहेत इथं कंसरे गडावर. तुम्हाला वाटत असेल खरंच पैसे टाकणार आहे, तसं काही नाही हां. इथं येऊन बिऊन नका जाऊ, चीटिंग करता है तू. तर मग आपण आलो पुढे. आणि इथं पाहू शकता मित्रांनो, आपल्याला जायचं आहे वरती. आणि वरती म्हणजे स्वर्गात नाही हां, आपल्याला देवाच्या पाया पडायला जायचं आहे इथं वरती कंसरा माऊलीची. तर मग चला तुम्हाला दाखवतो. आणि हे पाहू शकता, मी तर फार दमून गेलो होतो आणि चालता पाय दुखायला लागले होते. मी दाजीला सांगितलं मला पण उचलून घे. तर त्याने सांगितलं की असं उचलून घेऊन जाणाऱ्याला भगवान सुख देत नाही. मग मी त्याला सांगितलं मी बाजारातून विकत घेऊन गेलो. तेव्हा त्याने सांगितलं बाजारात भेटलं असतं तर आम्ही इथं कशाला आलो असतो. आणि ते डायलॉग बाजी मारता आपण इथं पोचून गेलो. तर इथं पाहू शकता तुम्ही काय गर्दी वगैरे एकदमच झाली होती. आणि थोड्याच वेळात तिकडं पाहू शकता मित्रांनो, तिकडं म्हणजे लहानचा मुलगा तो पावरी वाजत होता. त्याला पाहून मला पण वाटलं की मी पण वाजून गेली. मागायला जाणारच होतो की इकडं थैली धरायला देऊन दिली दाजीने मला. भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब. आणि पावरीचं साऊंड थोडंसं ऐकून देतो तुम्हाला पण. बस नाही तर तुम्ही पण नाचायला लागून जा. तर मग ऐकलं, पोट भरून गेलं. मग थोड्याच वेळात पाया पडून घेतला आणि मग काय निघालो ना, उतरायला लागलो. तर इथं पाहू शकता तुम्हाला, मी मध्ये काय दाखवलं नाही आणि डायरेक्ट खाली निघून आलो तेव्हा दाखवलं. आणि खाली उतरता लय दमून गेलो होतो. पाहू शकता तुम्ही, आम्ही काय उतरून आलो, शेवटली पायरी होती. आणि मग काय इकडे पुढे पाहू शकता इथं मेनखळे आहे. आणि मागच्या वेळेस इथं आलो होतो तेव्हा पुण्याच्या रात्री इथं म्हणजे झाडावर साप होतं. आणि तुम्हाला तर माहितीच नसेल, तुमच्या भावाने पाहिलं असतात तो डायरेक्ट झाडावर चढून गेला असता. पकडायला नाही हां, दुसऱ्या झाडावर चढून गेला असता. आणि राहिली गोष्ट सापाला पकडायची तर तुमच्या भावाची लयच फाटते यार. बस हवा निकल गई.
आणि मग काय तेवढ्यात निघालो ना आपण तिथून. आणि पुढे पुढे आल्यानंतर मग आपल्याला थांबायचं होतं इथे कोपऱ्याला. तर मग इकडे पाहू शकता इकडे पण पर्यंत गर्दी होती. तिसरी पुणे होती त्याच्यामुळे एवढी गर्दी होती, नाहीतर एवढी गर्दी राहत नाही मित्रांनो. तर मग काय नंतर आपण बसलो इथं. तर इथं मग स्वयंपाक करायचं होतं. तर पाहू शकता तो एक चटणा मीठ टाकत आहे आणि एक आग पेटवत आहे आणि एक जण तिकडं कोंबडीची मटण करत होता आणि मी मग मोबाईल धरून बसलो होतो. एकाने सांगितलं मला तू पण काहीतरी कामधंदे कर, नाही तुला देणार नाही आम्ही मटण. तर मग हे पाहू शकता 2 ताटले टाकले मटण आणि ते मटण पाहून काही काम करायला लागून गेलो मी बघा. तर मग पाहू शकता तुम्ही थोड्या वेळात तर शिजून गेली होती आणि शिजायला बरंच वेळ लागला. तर मित्रांनो आम्ही 5च जण होतो आणि काय इथं 4 स्टार्ट दिसत असतील. तो एक तर खाऊन गेला. नाही तिकडे आहे तुम्हाला दाखवतो तो पाहू शकता तुम्ही. आणि याच्याकडे भाकरी आहे, तो भाकरीच खाऊन घेईल आणि मी मटनच खाऊन गेलो. आणि इकडे पाहू शकता खाता तो एक तर कसं तोडत आहे मटण. आणि आमच्या मित्रांना जे आले नाही त्यांच्यासाठी आम्ही हे दाखवण्यासाठी एक व्हिडिओ काढून घेतला. तो दाजीला पाहू शकता तो कसं दाखवत आहे मटण. आणि फार निबरा कोंबडा होता त्याच्यामुळं मग ते बेकार हे पाहू शकता मित्रांनो. मग लालच होतं आणि फार निबरा कोंबडा होता त्याच्यामुळं मग ते शिजायला पण टाइम लागला आणि खायला पण फार टाइम लागत होता. पण आम्ही काही रिकामटे हे आम्हाला काही कामधंदे नाही, आम्ही आरामात खायला लागलो. काही मस्त पोटात टाकून घेतलं आणि मग काय निघालो तिथून फुसकारत. फार तिखट होतं मित्रांनो, पण तसंच काय मस्तपैकी निघालो. तो एक तर मागे होता आणि तेवढ्यातच निघालो थोड्या वेळात. तर पाहू शकता तुम्ही त्यांनी गागोल बिगोल लावून घेतलं. त्याला सांगितलं माझ्याकडे दे रे, तो ऐकतच नव्हता. त्याने सांगितलं चष्मा तुझ्याकडे देऊन मी काय भांडे खेळत बस. बेकार है भैया, मैं तो टूट गया. काय निघालो ना मी पण रागात असं. तर पाहू शकता तुम्ही त्यांना पण दाखवून देतो. आणि तेवढ्यातच वर्षपाट्याला येऊन एकत्र होऊन गेलो अजून रागवून. मग काय सोडा मागून घेतला आम्ही पण आणि मग काय प्यायला लागलो. आणि तिथं होते गावठी गिलास. तर पाहू शकता तुम्ही काय भरायला लागले ते. पण तिथून येता मटण पण जिरली नाही होती, पण याच्याने जिरून जाते असं सांगतात. मग त्याच्यामुळं आम्ही पण काही लटकलो ना ते सोडा प्यायला. आणि मग काय पाहू शकता तुम्ही थम्सअप होतं आणि आपला ग्लास तर पाहू शकता किती भरलेलं होतं. सर्वांचे तेवढेच भरले होते. आणि मग काय मस्तपैकी पिऊन घेतलं. पिलंच जात नव्हतं कारण ते निबर कोंबडा खाऊन घेतला आणि दात पण दुखायला लागले होते. आणि हे पाहून जर तुमच्या तोंडाला पाणी येत असेल एक बार दिला दे. ते पाणीच पिऊन घ्या. गाली नहीं दे सकता, गाली नहीं. कारण तुम्हाला सोडा नाही देणार मी. कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. भेटूया एखाद्या आंडू पांडू ब्लॉग मध्ये. तेवढ्यात आपला ब्लॉग समाप्त करतो इथं.